मित्रांनो, आपण गेल्या अनेक दिवसापासून किंवा अनेक भागातून आपण येणाऱ्या म्हाडाच्या मुंबई संदर्भात वेगवेगळे अपडेट पाहत आहोत. आता मित्रांनो पहा, हे जसे जसे अपडेट मिळत आहेत तसे तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि याच्यामध्ये घरांची संख्या असेल, घरांची किंमत असेल किंवा लोकॅलिटी असेल किंवा जे काही ठिकाण आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे किंवा तफावत दिसून येत आहे. परंतु जे काही अपकमिंग मुंबईची लॉटरी आहे त्याच्या संदर्भातले आतापर्यंत काय डिटेल आलेले, या 2 दिवसामध्ये काय माहिती मिळालेली आहे. कारण ह्याच्यापूर्वी आपण परवाला एक व्हिडिओ अपलोड केला होता की मुंबईची जे काही लॉटरी आहेत नेमका कोणत्या ठिकाणी घरे असणार आहेत आणि त्यांच्या अंदाजित किमती काय असणार आहेत. त्यामध्ये फक्त आपण सायन, विक्रोळी आणि बोरिवली येथील घरांची माहिती पाहिली होती. आणि आता मित्रांनो 2 दिवसामध्ये अजून आपल्याला काहीतरी माहिती मिळालेली आहे. आणि नेमका ही जी काही घरांची संख्या आहे ती 2500 असेल असंही कुठेतरी बोललं जात होतं. याच्यामध्ये सुद्धा वाढ करून ही संख्या 3000 पर्यंत नेली जाणार आहे. आणि म्हणजे एकंदरीत 3000 घरांची लॉटरी आता मुंबईमध्ये निघणार आहे. आता यामध्ये आतापर्यंत लोकेशन कोणते कोणते आलेले आहेत, त्या लोकेशनतील घरांचे कार्पेट एरिया काय असणार आहे, त्या घरांच्या किमती काय असणार आहेत, हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही मुंबईची आगामी लॉटरी येणार आहे मित्रांनो, त्यामध्ये आपण अगोदर पाहिलं की EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी खूप कमी घरे असणार आहेत, फक्त MIG आणि HIG साठी घरे जास्त असतील असे कुठेतरी सांगितलेलं आहे. पण आता 2500 ही संख्या 3000 नेली जाणार असल्याचंही कुठेतरी म्हाडातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता पहिला आपण बघूया मित्रांनो, कारण जे काही घरांची संख्या ही सगळी अंदाजित संख्या आहे. ज्या काही आम्ही किमती सांगतोय त्या सगळ्या अंदाजित आहेत. परत सांगतो मित्रांनो, जोपर्यंत या योजनेची जाहिरात प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आपण ठामपणे सांगू शकणार नाही. पण आता इतक्यात जे काही लेटेस्ट अपडेट आलेले आहेत मित्रांनो, अपडेट आपण पाहूया. पहिले सगळे पहा, या ठिकाणी आजच्या अर्थातच 19 मार्च सकाळ या वृत्तपत्रामध्ये काय माहिती आलेली आहे, 3000 घरांची लॉटरी लवकरच म्हाडाकडून जमवाजमव सुरू. आता जमवाजमव सुरू असल्याचं आपण अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे की जे काही ज्या ठिकाणी शिल्लक घरे असतील, ज्या ठिकाणी घरे असतील तेथील नंबर्स कलेक्ट करायचं काम सुरू आहे. कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत त्याची माहिती घेण्याचं काम सुरू असल्यावर मागील व्हिडिओत पाहिलेलं होतं. इथे जमवाजमव सुरू झालेली आहे. महत्त्वाचं काय याचं सांगितलं की जे काही घरांची संख्या आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ केली जाणार असल्याचे प्रयत्न म्हाडाकडून सुरू आहेत. 2500 ती कशी 3000 नेता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि जवळजवळ साधारणतः 28 ते 3000 घरांची लॉटरी काढली जाईल असं याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सन 2023 मध्ये लॉटरी आली होती आणि 24 मध्ये आली होती, 25 मध्ये लॉटरी आलेली नाही. आणि म्हणून यावेळेस लॉटरी काढणं म्हाडाला कुठल्याही परिस्थितीमध्ये अनिवार्य ठरणार आहे. नान्यथा सर्वसामान्यांचा म्हाडाला विश्वास उडू शकतो. सर्वसामान्य अर्जदार हा नाराज होऊ शकतो. आता इथे काय सांगितलं पहिलं पहा, मुंबई मंडळातील सुमारे 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू असून त्याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. यामध्ये बांधकामाधीन असलेल्या घरांचाही समावेश असणार आहे. अनिल वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा. म्हणजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्तुरखुद्द बाब सांगितलेली की 3000 घरांची कुठेतरी लॉटरी आता लवकरच त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता हे 3000 घरे कुठे कुठे असतील या संदर्भात आपण 3 महत्त्वाचे लोकेशन पाहिले होते. त्याच्यामध्ये पहिलं लोकेशन होतं कन्नवार नगर विक्रोळी, येथे 2 BHK घरे असणार आहेत. सायन प्रतिशांगर येथे काही घरे असणार आहेत. मागाटणे बोरिवली या ठिकाणी काही घरे असणार आहेत. त्याशिवाय पत्राचळ या ठिकाणी काही घरे असतील. आपण असं मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. पण आता मात्र या घरांच्या संख्येत वाढ झालेली आहे. उत्पन्न गटामध्ये काही बदल झालेले आहेत तेही आपण पाहणार आहोत. कारण ही म्हाडाची मुंबईची लॉटरी जी काही येते त्या संदर्भातले जे काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले तरच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा नक्कीच फायदा घेऊ शकता. पण आता जी काही मुंबईची लॉटरी येणार आहे मित्रांनो, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे असतील असं अजिबात नाही. तुरळक घरे असू शकतात मित्र. आतापर्यंत तरी एकाही घराची डिटेल आम्हाला मिळालेली नाही किंवा त्याच्या संदर्भातलं म्हाडातून भाष्य करण्यात आलेलं नाही. पण अत्यल्प गटासाठी नक्कीच काही ना काही घरे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या त्याच्यावरती काम सुरू आहे. LIG उत्पन्न गटासाठी काही ठिकाणीच घरे असणार आहेत आणि MIG आणि HIG उत्पन्न गटासाठी जास्त घरे असतील असंही कुठेतरी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही लॉटरी नक्की गरिबांसाठी आहे, मध्यमवर्गीयांसाठी आहे का श्रीमंतांसाठी आहे, हाही प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ शकतो. पाहूया नेमकं वृत्त काय आहे ते. आता पहा मित्रांनो, म्हाडाची पुढील सोडत श्रीमंतांसाठी 2500 पैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकही घर नाही. जे नव्याने बांधकाम केलं जाते घरांचं त्या 2500 घरापैकी एकही घर हे अत्यल्प उत्पन्न गटासाठी नाहीये. पण
इथे मात्र जे शिल्लक घरे असतील त्यामध्ये मात्र अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे ठेवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं सांगितलेलं आहे. ते आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याचं समजेल मित्रांनो. कारण जर अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे काढली गेली नाही तर मग खरंच ही घरे किंवा खरंच ही लॉटरी गरिबांसाठी आहे का, सर्वसामान्यांसाठी आहे का, हा खूप मोठा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. आता महत्त्वाचं याच्यात काय सांगितलं मित्रांनो, आता महत्त्वाचं आहे की जे काही लोकेशन सांगितले, लोकेशनमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. जशी जशी माहिती म्हाडाला मिळते तशी म्हाडा ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ती माहिती देत असते. आणि इथे सुद्धा आता काही नवीन लोकेशन याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. ही चांगली बाब आहे मित्रांनो. फक्त आता किमती तुम्ही पाहिल्या तर नक्कीच तुम्ही म्हणाल की सर तुम्ही चांगली बाब का म्हणताय, ही चांगली बाब आहे का. अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो, माझा पगार 15,000 आहे, माझा पगार 20,000 आहे, माझा पगार 25 आहे, तर मी 60चं 17 लाखाचं घर कसं घेईल. त्याच्यावरही सुद्धा वेगळा एपिसोड नक्कीच घेऊन येणार आहे. त्याही प्रश्नांची आपण उत्तरे पाहणार आहोत. पण आता सध्या आगामी मुंबई लॉटरीसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी आतापर्यंत घरे उपलब्ध झालेले आहेत, त्यांचा कार्पेट एरिया आणि त्यांची किंमत काय आहे ते पाहूया. पहिलं लोकेशन अतिशय महत्त्वाचं लोकेशन आणि प्राईम लोकेशन आहे मित्रांनो, पत्राचाळ गोरेगाव. पत्राचाळ गोरेगाव जे सिद्धार्थनगर आहे, गोरेगाव वेस्ट त्या ठिकाणी आहे. राम मंदिर स्टेशन पासून अगदी वॉकेबल आहे असं ते पत्राचाळ गोरेगाव ठिकाण आहे मित्रांनो. या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी LIG लोअर इन्कम ग्रुप अल्प उत्पन्न गटासाठी 85 घरे उपलब्ध केलेली आहेत. त्याचा आपण सॅम्पल प्लॅन ऑलरेडी टाकलेला आहे, त्याची माहिती आपण पाहिलेली आहे. बिल्डिंगचे लोकेशन कुठे आहे, ती बिल्डिंग कशी आहे, घरे कशी आहेत, हे ऑलरेडी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. याही पुढे आपण दाखवू मित्रांनो लवकर. त्याचा व्हिडिओ घेऊन येऊ, सॅम्पल फेडाचा व्हिडिओ घेऊन येतो. पत्राचाळ गोरेगाव या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे 85 घरे असणार आहेत. त्यांचा कार्पेट एरिया 55.93 स्क्वेअर मीटर एवढा असणार आहेत. म्हणजे जवळजवळ 550 ते 600 स्क्वेअर फूटची घरे असणार आहेत. त्याच्यामध्ये अंदाजित किंमत आहे मित्रांनो 1,03,00,000 रुपये. पहा या LIGच्या घरांची किंमत काय असणार आहे, 1,03,00,000 रुपये, जे 2 BHK स्वरूपाची घरे असणार आहेत. दुसरं लोकेशन आहे मित्रांनो नवघर मुलुंड. नवघर मुलुंड या ठिकाणी 2 घरे असणार आहेत. 2 घरे नेमकंही कोणत्या गटासाठी आहेत त्याचे डिटेल अद्यापही मिळालेले नाहीत. त्यांची किंमत काय आहे त्यांचे डिटेल अद्यापही मिळाले नाहीत, पण मुलुंड या ठिकाणी घरे असणार आहेत. तिसरं लोकेशन आहे मित्रांनो सुभाषनगर चेंबूर. सुभाषनगर चेंबूर या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी फक्त 4 घरे असणार आहेत. ती 4 घरांची कार्पेट एरिया असणार मित्रांनो 45.35 स्क्वेअर मीटर. अर्थातच 450 ते 470च्या आसपास ही कार्पेट एरियाची घरे असणार आहेत. त्याची किंमत आहे मित्रांनो चेंबूरच्या घरांची किंमत 83,14,000 रुपये. पहा 83,14,000 रुपयाची किंमत असणार आहे, जे कार्पेट एरिया 25.35. आता ही 1 BHK आहेत का 2 BHK आहेत हे सध्या तरी सांगता येणार नाही. जर 1 BHK असेल तर प्रशस्त असतील, पण 2 BHK असतील तर ही थोडी कंजस्टेड असू शकतात. तिसरा मित्रांनो प्रतीक्षानगर शिव. अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे, अतिशय प्राईम लोकेशन आहे. शिव या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी MIG उत्पन्न गटासाठी 264 घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आता 264 घरांचा कार्पेट एरिया 72.18 एवढा आहे. बापरे, म्हणजे भरपूर कार्पेट एरिया मोठा दिलेला आहे या ठिकाणी. 72.18 स्क्वेअर मीटर म्हणजे 750 स्क्वेअर फीटच्या आसपासची घरे असणार आहेत मित्रांनो. 1.25 म्हणजे 1,25,00,000 रुपये या घरांची किंमत ठरवण्यात आलेली आहे किंवा असू शकते. ही अंदाजित किंमत आहे, मी परत सांगतो मित्रांनो. तर ही किंमत आहे 1,25,00,000 रुपये. आता कन्नमार नगर विक्रोळी. कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी सगळ्यात जास्त घरे या लॉटरीतील सगळ्यात जास्त अर्थातच 1,221 घरे उपलब्ध केली जाणार आहेत. त्याचा कार्पेट एरिया 74.72 म्हणजे जवळजवळ 800च्या आसपास असेल मित्रांनो. याची किंमत ठेवण्यात आलेली आहे 80 लाख. 80 लाख ठेवण्यात आलेली आहे, पण अंदाजित किंमत आहे मित्रांनो या घरांची अंदाजित किंमत आहे 80 लाख रुपये. नंतर आहे नित्यानंद नगर अंधेरी पूर्व. नित्यानंद नगर या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी एकूण 4 घरे असणार आहेत, जे मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत, MIG उत्पन्न गटासाठी असणार आहेत. त्याचा कार्पेट एरिया 72 स्क्वेअर मीटर ते 90 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 800 ते 900 स्क्वेअर फीट एवढी या घराची कार्पेट एरिया असणार आहे. त्याच्यामध्ये किंमत असणार आहे मित्रांनो 1.5 ते 2 कोटी रुपये. आता फक्त 1.5 ते 2 या दरम्यान का सांगितलं, कारण 72.72 स्क्वेअर मीटरच्या घराची किंमत ही 1.5 कोटी असू शकते आणि 90 स्क्वेअर मीटरच्या घराची किंमत ही 2 कोटी असू शकते. नंतर आहे जुने मागाटणे बोरिवली. जुने मागाटणे बोरिवली या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 128 घरे उपलब्ध केली जाणार आहेत. HIG उच्च उत्पन्न गटासाठी 128 घरे. कार्पेट एरिया मित्रांनो 130.66 स्क्वेअर मीटर.
म्हणजे जवळजवळ 1300 ते 1400 स्क्वेअर फीट एवढी कार्पेट एरियाची घरे असणार आहेत. या घरांची किंमत असते मित्रांनो 2.50 अर्थातच 2.5 कोटी रुपये, म्हणजे 2.5 कोटी रुपयांची या ठिकाणी घरे उपलब्ध होतील. नंतरचं लोकेशन आहे मित्रांनो पवई, तुंगा पवई या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 50 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. HIG उत्पन्न गटासाठी त्याचा कार्पेट एरिया असणार आहे मित्रांनो 30 ते 45 स्क्वेअर मीटर, म्हणजे साधारणतः 350 ते 400च्या आसपास 450 स्क्वेअर फीटची घरे असणार आहेत. त्यांची किंमत असणार आहे मित्रांनो 1.5 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये किमतीची घरे असतील. तर हे सगळे आतापर्यंत डिटेल आहेत मित्रांनो, जे आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. जसे जसे डिटेल प्राप्त होतील तशी तशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. याच्या संदर्भातलं एकच महत्त्वाचं की ह्याची जाहिरात ही पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध केली जाईल, म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. पण आता मात्र तुम्हाला किमतीवरून एक अंदाज आला असेल की ही लॉटरी, ही सोडत किंवा ही योजना ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे किंवा किमती ह्या खूप जास्त आहेत. कारण कम्पेअर टू उत्पन्न गट, कम्पेअर टू इन्कम ग्रुप जर पाहिलं असलं तर अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाला जास्त घरे असायला पाहिजे होती, पण ती घरे असणार नाहीत. कार्पेट एरिया पण पाहिलं किती जास्त कार्पेट एरिया, खूप मोठा कार्पेट एरिया आहे. खरं तर छोट्याच कार्पेट एरियाची घरे माडाने बांधायला पाहिजे, म्हणजे 350, 400, 450 ही रेंज प्रॉपर आहे. पण आता कार्पेट एरिया खूप झाल्यामुळं किंवा जास्त असल्यामुळं 2 BHKचे घरे असल्यामुळं या घराची किमती सुद्धा आपसुकच त्या उत्पन्न गटानुसार जास्त असल्याचं कुठेतरी दिसून येत आहे. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. त्या कमेंट्सने घेऊन आपण पुढील भागात सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला जर नक्कीच काही गायडन्स हवं असेल, काही काउन्सिलिंग हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याची सुविधा लवकर सुरू करणार आहोत मित्रांनो. आणि त्याच्या माध्यमातून तुरळक फीस घेऊन किंवा नॉमिनल एक फीस चार्जेस करून, कारण आता खूप फोन येतात मित्रांनो, एवढे फोन येतात की दिवसातून 50 फोन अटेंड करावे लागतात आणि त्याच्यावरती सुद्धा प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही, प्रत्येकाचे फोन कॉल अटेंड करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळं ज्यांना खरंच काही प्रॉब्लेम आहेत, ज्यांना खरंच काही अडचणी, ज्यांना खरंच जेन्युइन माहिती हवी असेल फोनद्वारे, तर त्यांच्यासाठी आपण लवकरच फोनिंग सुविधा सुरू करणार आहोत. त्यासाठीची प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर मित्रांनो, आजपासून अर्थातच गुढीपाडव्यापासून आपण या सुविधेला सुरुवात करणार आहोत. आणि तुमच्या मनात म्हाडा लॉटरी असेल, सिडको लॉटरी आहे किंवा इतर जे काही तुमचे रिअल इस्टेट संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ते प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी माफक चार्ज तुम्हाला आकारले जाणार आहेत मित्रांनो, माफक शुल्क आकारलं जाणार आहे. ते शुल्क आकारल्यानंतर किंवा शुल्क मिळाल्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आम्ही जो काही ईमेल ID दिलेला आहे rkpropertynews@gmail.com याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तो तुम्ही कॉपी करू शकता. तर rkpropertynews@gmail.com वरती तुम्ही मेसेज करा की सर मला जाहिरात करायची आहे किंवा सर मला हा प्रश्न आहे, सर मला प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, एवढंच मेसेज करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस सांगेल की तुम्हाला कोणत्या अकाउंटला काय किती चार्जेस असणार आहेत. चार्जेस अगदी नॉमिनल असणार आहेत मित्रांनो, खूप कमी असणार आहेत, त्याचे टेन्शन घेऊ नका. आणि फक्त क्राऊड कमी व्हावा किंवा जेन्युइन लोकांना उत्तरे मिळावेत हाच आमचा उद्देश आहे. तर ते चार्जेस आकारून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं जे काही आहे ते निरसन केलं जाईल. मग यामध्ये तुमचे कोणतेही प्रश्न असतील, म्हणजे म्हाडाची लॉटरी आणि सिडको लॉटरी या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन असेल, म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, IT रिटर्न आहे, तुमचे स्टॅम्प ड्युटी आहे, रजिस्ट्रेशन आहे, तर कुठलेही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आता घेऊन येणार आहोत मित्रांनो. या सुविधेव्यतिरिक्त अजून आपण एक नवीन सुविधा आणलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या व्यवसायाची जाहिरात. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल, मग तुम्ही ते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहात, तुम्हाला तुमचं घर खरेदी विक्री करायचं आहे, तुम्हाला घर भाड्याने द्यायचं आहे, तुम्ही तुमचा ऑनलाईन सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय किंवा तुमचं डेटा एंट्री ऑपरेटिंग करताय, पॅकर्स अँड मूव्हर्स आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे, रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, यूट्यूब चॅनलचं प्रमोशन असेल किंवा इतर कुठलाही व्यवसाय असेल तरीसुद्धा तुम्ही या rkpropertynews@gmail.com वरती संपर्क करून पुढील तुमची जे काही जाहिरात ते नक्कीच करू शकता. त्यासाठी आमच्या टीम सोबत तुम्ही संपर्क करू शकता. तुर्तास मित्रांनो इथे थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.